मी महाविकास आघाडीमध्ये जायला कधीच उत्सुक नव्हतो, कारण आमच्या कार्यकारिणीनं 2.5 वर्षापूर्वी महाविकास आघाडीचे सगळे संबंध तोडले होते आणि तो निर्णय मला बंधनकारक होता. महाविकास आघाडीमध्ये असताना, इथं सरकार असताना त्यांनी 2 निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत घातक घेतले. पण हे नेहमीच तसं एकवटतात, आमचं आंदोलन मोडालाही एकवटतात, शेवटी तोंडावर पडतात. यावेळी सुद्धा ते तोंडावर पडतील याची मला खात्री आहे. नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमतमध्ये. कोल्हापूरमध्ये हातकणंगलेची जागा आणि ह्या जागेमध्ये चालू झालेला तिढा आपण पाहिला. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये हा तिढा संपुष्टात आला, कारण एका बाजूला महाविकास आघाडी, महायुती आणि त्याचबरोबर वंचित आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी अशी ही लढत आता पाहायला मिळते. मात्र महाविकास आघाडीने शब्द दिला राजू शेट्टींना की आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. मात्र त्याच वेळेला हा शब्द फिरवला गेला आणि नेमकं काय समीकरण बदललं गेलं ह्याच्याविषयीच आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरीचे संघटनेचे राजू शेट्टी. काय सांगाल सर, कशा पद्धतीने आहे शिवसेनेने, ठाकरे गटाने हा शब्द फिरवला? तुम्ही मातोश्रीवरती भेट देखील त्यांची घेतलेली होती, पाठिंबा देणार म्हटलेले, मात्र थेट त्यांनी उमेदवार जाहीर केलेला आहे. खरं तर मी महाविकास आघाडीमध्ये जायला कधीच उत्सुक नव्हतो, कारण आमच्या कार्यकारिणीनं 2.5 वर्षापूर्वी महाविकास आघाडीचे सगळे संबंध तोडले होते आणि तो निर्णय मला बंधनकारक होता. परंतु गेल्या 6 महिन्यापासून सातत्यानं हातकणंगले जागा स्वाभिमानीला सोडली अशा प्रकारचे वक्तव्य महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याकडून केली जायची. पण मला आघाडीमध्ये जाण्यात रस नव्हता, कारण आमची कार्यकारिणी त्याला परवानगी देत नव्हते. तेव्हा मला असं कळालं की शिवसेनेनं ती जागा आपल्याकडं घेतलेली आहे वाटपामध्ये, आणि अनेक शिवसैनिकांनी मला येऊन सांगितलं तुम्ही उद्धवजींची भेट घ्या, कारण ते तुम्हाला पाठिंबा द्यायच्या मनस्थितीमध्ये आहेत. असं म्हटल्यानंतर शिवसैनिकांची इच्छा आणि त्यांचा मान राखून, कारण त्या सगळ्यांना शिवसेना सोडून शिंदे गटात सामील झालेले माझे प्रतिस्पर्धी जे आहेत धैर्यशील माने, त्यांना पराभूत करण्यामध्ये रस होता. आणि मी आणि धैर्यशील माने अशी सरळ लढत झाली तर ते सहज पराभूत होऊ शकतात असं शिवसैनिकांना वाटत होतं. म्हणून त्यांचा आग्रह होता की मी मातोश्रीवर जाऊन यावं. त्यांच्या मताचा आदर ठेवून मी उद्धवजींची भेट घेतली. मी महाविकास आघाडीत का येत नाही याची कारणं सांगितली. कारण महाविकास आघाडीमध्ये असताना, इथं सरकार असताना त्यांनी 2 निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत घातक घेतले. एक तर शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचे तुकडे तुकडे करून तुकड्या तुकड्यात FRP द्यायचे असा निर्णय जो अत्यंत बेकायदेशीर आहे. आणि दुसरा निर्णय 2013चा केंद्र सरकारचा जो भूमी अधिग्रहणाचा कायदा आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांना अक्षरशः रस्त्यावर त्याचं वाटोळं केलं. त्या कवडीमोल किमतीनं शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याची दुरुस्ती केली गेली आणि कुठल्याही कोर्टात न्याय मागता येणार नाही अशी दुरुस्ती केली. हे निर्णय शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारे होते, शेतकऱ्यांच्यावर वरवंटा फिरवणारे होते, आणि म्हणून त्याला विरोध म्हणून आम्ही महाविकास आघाडी सोडलेली आहे. आणि हे जे पाप त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेलं आहे त्या पापात सहभागी व्हायचं नाही म्हणून आम्ही आघाडीमध्ये जायला तयार नव्हतो. हे सारं मी त्यांना पटवून सांगितलं. आणि मग तुम्हाला तुमचा पक्ष सोडून जो खासदार गेलेला आहे त्याला पराभूत करायचा असेल तर तुम्ही उमेदवार नका उभा करू, म्हणजे तुमची मतं जी आहेत ते आपोआपच माझ्याकडे वळतील आणि मग तुमचा उद्देश साध्य होईल आणि मी निवडून येईन. हे त्यांना काही अंशी पटलं. आणि त्यांनी मला सांगितलं की आमची दुसरी यादी ज्यावेळी जाहीर होईल त्यावेळी आम्ही हातकणंगले पाठिंबा असं जाहीर करू, तोपर्यंत थांबा. आणि नंतर आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंत असं बोलणं चालू होतं. पण नंतर त्यांनी 11 वाजता अचानक जाहीर केलं की त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार लढतो आहे. वास्तविक पाहता शिवसेनेला पुढं करून सगळ्या साखर सम्राटांनी केलेला हा डाव आहे. कारण जे उमेदवार आज मशाल हे चिन्ह घेऊन उभे राहिलेले आहेत ते कडवे शिवसैनिक वगैरे काय नाहीत,
कारण शिवसेना फुटीच्या वेळी ते गोव्यालाही जाऊन आलेले आहेत. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातले जे 5 माजी आमदार गोव्याला गेले होते त्यात तेही होते. त्यामुळं असं काही समजायचं कारण नाही की ते फार कडवे शिवसैनिक आहेत. संधी बघून ते निर्णय घेत असतात. शिवाय त्यांचे वडील गेली 20 वर्षे एका कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत आणि त्यामुळं सगळ्या कारखानदारांनी मिळून त्यांना उभा केलेला आहे आणि साऱ्या ऊस उत्पादकांनी मला उभा केलेला आहे. आता काय होईल तो फैसला जनता करेल. आता नक्कीच फैसला जनता करेल असं तुम्ही म्हणताय. मात्र गेल्या वर्षभरापासून आम्ही राजू शेट्टींना पाहतोय. राजू शेट्टी शेत शिवारामध्ये आहे, गावोगावामध्ये आहेत, जे पदयात्रा काढतायत, तिथे फिरतायत आणि अजूनही हा प्रचार आपण पाहतोय. उन्हातानातनं पाऊस पाणी थंडी वारा पाहता राजू शेट्टी करतायत. मात्र दुसरीकडे त्यांच्या विरोधात उभे असलेले धैर्यशील माने असतील, सत्यजित सरोडकर असतील, त्याचबरोबर DC पाटील असतील, हे कुठेतरी प्रचारासाठी खूप वेळाने बाहेर पडलेत. मात्र त्यांना प्रचाराला दारात गेल्यावरती मागं फिरा असं देखील म्हटलं जाते. कुठे खासदार हरवला असं म्हटलं जाते. एकंदरीत वातावरण कसं आहे आणि शेतकऱ्यांचे नेमके प्रश्न काय आहेत, शेतकऱ्यांना काय अपेक्षित आहे? आता वातावरण अतिशय चांगलं आहे कारण माझा पहिला राऊंड झालेला आहे. त्या फिरून मी गेल्या 7-8 महिने झालं सातत्यानं लोकांच्यामध्ये. तसं बघायला गेलं तर 2019ला पराभव झाल्यानंतर 4-5व्या दिवसापासून जे फिरायला चालू केलं ते काम माझं मी सातत्यानं लॉकडाऊनमध्ये सुद्धा थांबलेलं नव्हतं. कारण जरी कर्फ्यू असला तरीसुद्धा मी रस्त्यावरून गेलो तरी पोलीस काही फारसं त्रास देत नव्हते. त्यामुळं त्याही काळात लोकांच्या गाठीबिटी घेऊन दिलासा द्यायचं काम मी केलेलं होतं. तेव्हा वेगळी अशी काही तयारी करावी लागली नाही मला. लोक आता तयार आहेत. अक्षरशः निवडणुका कधी येतात त्याची वाट बघत होते आणि आल्या लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे. काल जयसिंगपूरला जमलेला जनसमुदाय हा त्याचा पुरावा आहे. त्यामुळं या निवडणुकीमध्ये जनतेनं सगळी सूत्र हातात घेतलेली आहे आणि त्यांना त्यांच्या पसंतीचा उमेदवार निवडायचा आहे. त्याबद्दल ते काम करत आहेत. नक्कीच त्याबरोबरच हातकणंगलेमध्ये ह्यापूर्वी जी निवडणूक झाली त्यामध्ये वंचितचं मतदान आहे जे निर्णायक भूमिका घेणारं ठरलं. आत्ता पण वंचितने उमेदवार दिलेला आहे. एकीकडे महाविकास आघाडीने तुम्हाला म्हटलं की पाठिंबा देणार, मात्र त्यांनीही उमेदवार जाहीर केलेला आहे. कसं पाहता या चौरंगी लढतीकडे? वंचितचा जो उमेदवार आहे ते भारतीय जनता पक्षाचे सक्रिय सदस्य आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 2016 साली त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा राजीनामा न देता त्यांना वंचितची उमेदवारी जाहीर होते हेच मोठं आश्चर्य आहे. शिवाय एकदा एक चूक झाली की मतदारांचे लक्षात येते आणि ते दुरुस्त करतात. तेव्हा आता मतविभागणी काही होणार नाही याची मला खात्री आहे. याबरोबरच कोल्हापूरमध्ये आता हातकणंगले मतदारसंघामध्ये पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. पंचगंगा नदी प्रदूषण हा मोठा प्रश्न आहे. तरुणांसाठी बेरोजगारी हे प्रश्न आहेत आणि त्याचबरोबर इचलकरंजीसाठी सुळकुळ पाणी योजना हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्या सगळ्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम तुमच्याकडनं होईल का? तशी आश्वासक मतं तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेली आहेत का? शेतकऱ्यांचं काय मत आहे याबाबत? शेतकऱ्यांचे प्रश्न मी सातत्यानं मांडलेलेच आहेत. या कारखानदारांनी त्यांचे पैसे अजून दिलेले नाहीत. त्यात राजकारण होतं आहे. कारण गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचे 100 रुपये द्यायचं ठरलेलं होतं. तसं स्वतः मुख्यमंत्र्यांनी हमी घेतलेली होती. परंतु कारखान्यांचा प्रस्तावही गेलेला आहे. त्याला मान्यता दिली तर आपल्या पक्षाच्या उमेदवाराला त्याचा फटका बसेल. कारण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पैसे मिळाले असं श्रेय जाईल आणि मग त्याला मलाच फायदा होईल म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता द्यायचं टाळलं. पण निवडणुका झाल्यानंतर हे पैसे आम्ही सोडणार नाही. पैसे वसूल केल्याशिवाय कारखान्यांनाही सोडणार नाही आणि सरकारलाही सोडणार नाही. ज्या पद्धतीने दिल्ली दरबारी दिल्लीच्या वेशीवरती शेतकऱ्यांचा मोर्चा धडकलेला होता तशा पद्धतीने महाराष्ट्रातून कदाचित शेतकऱ्यांचे मोर्चे एवढ्या मोठ्या प्रमाणात निघतील. त्यामुळेच कुठेतरी महाविकास आघाडीने हा उमेदवार दिल्यासारखं वाटते का? राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला कुठेतरी दडपण्याचं काम आहे जे या उमेदवाराकडनं होऊ शकतं असं वाटतं का? निश्चितच. कारण एक नामी संधी आलेली आहे. सगळ्या कारखानदारांनी एकत्रित यावं आणि नंतर
माझ्या माध्यमातून जो शेतकऱ्यांचा त्रास त्यांना होतो तो कायमचाच त्रास नाहीसा करावा या दृष्टिकोनातून हे सगळे एकवटलेले आहेत. पण हे नेहमीच तसं एकवटतात, आमचं आंदोलन मोडायलाही एकवटतात आणि शेवटी तोंडावर पडतात. यावेळी सुद्धा ते तोंडावर पडतील याची मला खात्री आहे. आपण जाणून घेतलं राजू शेट्टी यांच्याकडनंच की कशा पद्धतीने हातकणंगलेमधल्या निवडणुकीला ते सामोरे जात आहेत आणि त्यांच्या विरोधात उभे असलेल्या उमेदवारांबाबत त्यांनी सांगितलेलं काय त्यांची परिस्थिती या निवडणुकीमध्ये होऊ शकते. याबरोबरच मी तेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी, धन्यवाद.